हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आइन्स्टाईन ट्युटोरियल्स. 10वीच्या बोर्डाच्या प्रिपरेशनसाठी भरपूर व्हिडिओज आपण या चॅनलवरती घेऊन येत आहोत. अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना याचा फायदा होऊ द्या. आज हा व्हिडिओ जो आपण आता घेऊन आलेलो आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक डाऊट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक आता टेन्शन असं आलेलं आहे की सर आता 10वीची परीक्षा आमची एक 10-15 दिवसावरती आलेली आहे, 20 दिवसावरती आलेली आहे. या राहिलेल्या दिवसांमध्ये मी नक्की काय करू? पूर्ण वर्षभर आम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, पूर्ण वर्षभर भरपूर मेहनत घेतलेली आहे, पण ती असते ना एक्झाम एन्झायटी, ही आता हळूहळू वाढायला लागली. तर राहिलेल्या दिवसात नक्की काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची एक्झामची भीती ही जवळपास पूर्ण निघून जाणार आहे. दुसरी गोष्ट, नक्की राहिलेल्या 15 दिवसामध्ये काय केलं म्हणजे माझे मार्क्स जे आहेत ते आधीच्यापेक्षा किमान 10% 15% वाढतील हे तुम्हाला कळणार आहे. आणि तुमची जी काही आतापर्यंत झालेली प्रिपरेशन आहे त्याला एक आपण म्हणतो ना 4 चांद लागणार आहेत. तर ह्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. रिमेनिंग डेज प्लॅन हा 10वीच्या मुलांसाठी काय असेल? आता या राहिलेल्या दिवसांमध्ये बरेचशी मुलं गोंधळलेली असतात, बरेचसे विद्यार्थी गोंधळलेले असतात की सर आता मी काय करू, मी कुठल्या सब्जेक्टवरती जास्त फोकस करू, मला मॅथ्सची भीती वाटते आहे, मला मॅथ्स जास्त करावं असं वाटतंय, पण जर मी मॅथ्सकडे लक्ष दिलं तर माझं सायन्स मागे पडेल, सायन्सकडे लक्ष दिलं तर माझे लँग्वेजेस मागे पडतील. सो हा जो काही पूर्ण कन्फ्युजनचा फेज आहे, या फेजमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय. यामध्ये बघा, आता रिमेनिंग डेजच्या प्लॅनमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण बघणारच आहोत, पण त्याआधी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फॉलो करायच्यात. पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला या 15 ते 20 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह राहायचं आहे. यू हॅव टू बी पॉझिटिव्ह की मी आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीच्या जोरावर मला 9वीपर्यंत किंवा अगदी 10वीच्या आत्ताच्या प्रिलिमपर्यंत माझ्या सेमिस्टर 1पर्यंत जेवढे पर्सेंटेज पडत होते त्याच्यामध्ये किमान 10%, 15%, 20% ही वाढ होणारच आहे. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं जे मन आहे, आपला जो मेंदू आहे, आपले जे विचार आहेत हे आपण पूर्ण शांत ठेवायचेत. आपण गडबडून जायचं नाही आहे. एखादी वर्ल्ड कपची फायनल मॅच असते बघा, फायनल मॅचमध्ये भरपूर प्रेशर असतं त्या टीमवरती, खेळाडूंवरती, कॅप्टनवरती. पण आपण धोनीचा एक्झाम्पल बघतो की कॅप्टन कूल आपण त्याला म्हणतो. धोनीला कॅप्टन कूल का म्हटलं जातं? कारण कितीही बिकट परिस्थिती असली तरीसुद्धा मेंदू, आपले विचार हे तो शांत ठेवत असे. हे आपल्याला करायचं आहे. आपल्याला शांत राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, जे काही गायडन्स आपण फॉलो करतोय हे सगळं गायडन्स आपण प्रॉपरली ॲज इट इज फॉलो करायचं आहे. तुम्हाला निश्चितच चांगलं यश मिळेल. आता आपण 1 बाय 1 पॉईंट्स बघूयात की रिमेनिंग डेजच्या प्लॅनमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी आता काय करणं अपेक्षित आहे. आज हा व्हिडिओ बनतोय 1 फेब्रुवारीपासून ते धरून चाला की 10वीची SSCची जी एक्झाम आहे 20 फेब्रुवारी किंवा 23 फेब्रुवारीला इंग्लिश मीडियमची स्टार्ट होतीये. म्हणजे एक 15 ते 20 दिवसाचा हा स्पॅन आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. या 20 दिवसांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा रिव्हिजन प्लॅन हा आता रिवाईज झाला पाहिजे. आपण प्लॅन बनवत असतो, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलेलं आहे की प्लॅन बनवा, त्या प्लॅनला स्टिक राहून तुमचा अभ्यास करा, जेणेकरून शेवटी एक्झामच्या वेळी अजून हे राहिलं, अजून ते राहिलं, हे होणार नाही. बघा, एक्झाम समजा उद्यावरती एक्झाम आली आहे, तुम्ही घरात अभ्यास करत बसलेला आहे, तुमच्या घरी कोणीतरी आलं, तुमचे पाहुणे असतात, कोणी रिलेटिव्ह असतात, हे तुम्हाला विचारतात की कधी परीक्षा आहे, एक्झाम कधी आहे, आणि आपलं त्याला उत्तर काय असतं की बाबा 1-2 दिवसांनी, उद्या पेपर आहे, परवा पेपर आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न येतो की अभ्यास झाला का, आणि अभ्यास झाला का या प्रश्नाला आपलं उत्तर झाला हे कधीच नसतं. हे का नसतं माहिती आहे? कारण आपला अभ्यास इथपर्यंत पूर्ण झाला पाहिजे ही डेडलाईन आपण दिलेली नसते. त्या डेडलाईनसाठी जे लागतं, आपलं डेली शेड्यूल असतं, रिव्हिजन प्लॅन असतो, हा आपण बनवलेला नसतो. ठीक आहे, 15-20 दिवस हा तसा भरपूर वेळ आहे. या वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची, रिव्हिजन प्लॅन कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आयतं तुम्हाला काही मिळणार नाही आहे, हे तुमचं तुम्हाला बनवायचं आहे. काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे, त्या रिव्हिजन प्लॅननुसार तुमच्या अभ्यासाचा डेली शेड्यूल असलं पाहिजे. आपली स्कूल चालू असेल, स्कूलमध्ये प्रिलिम चालू असतील, प्रॅक्टिकल एक्झाम आता स्टार्ट होतील, हे सगळं सांभाळून तुमचा डेली अभ्यासाचा जो काही शेड्यूल आहे, जे काही टाईमटेबल आहे, हे तुम्हाला बनवायचं आहे आणि ते फॉलो करायचं आहे. त्यानंतर आहेत PYQs. PYQबद्दल तुम्हाला मी डिटेल गाईड करणार आहे, कुठल्या टाईपचे PYQs कुठल्या टॉपिकमधून करायचे. पेपर सॉल्विंग आता मी करायचं का, हो का नाही, ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आणि नवीन कुठली ॲडिशन करायची का नाही अभ्यासामध्ये, हे आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट बघूयात आपण, रिव्हिजन प्लॅन हा काय इम्पॉर्टंट असतो. बघा, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, तुमची स्कूलमध्ये, तुमच्या क्लासेसमध्ये, आपल्या चॅनलवरती ऑनलाईन रिव्हिजन झालेली आहे, आपण वेगवेगळे पेपर सॉल्व्ह केलेले आहेत, तरी पण एक असतं ना शेवटचा टच देणं. या टचसाठी तुमचा
प्लॅन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की मी रिव्हिजन कशी करणार आहे. आपले बघा टोटल 9 पेपर आहेत. 9 पेपरमध्ये 9 पेपरचा जो काही रिव्हिजन आहे ही पूर्ण आपली झाली पाहिजे. आपण कुठल्याही एका सब्जेक्टला जास्त वेटेज दिलं, दुसऱ्या सब्जेक्टकडे दुर्लक्ष केलं, तुमचे जे काही फायनल पर्सेंटेज आहेत हे फायनल पर्सेंटेज सगळ्या सब्जेक्टचे मिळून असणार आहेत. त्यामध्ये कुठेही हाच सब्जेक्ट पकडतोय तो सब्जेक्ट मार्क्स पकडले जात नाहीत असं नाही आहे. बेस्ट ऑफ 5 जरी असलं तरी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स प्रत्येक सब्जेक्टमध्ये पडले पाहिजेत. बरोबर आहे. मग हे मार्क्स पडण्यासाठी तुम्हाला सगळ्या सब्जेक्टला इक्वल, ऑलमोस्ट इक्वल, नॉट एक्झॅक्टली इक्वल, ऑलमोस्ट इक्वल वेटेज दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, किती दिवस आता राहिलेले आहेत, नंबर ऑफ डेज, जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून पुढचे डेज काउंट करा. त्या व्हिडिओमध्ये त्या डेजपासून किती सब्जेक्ट आपले आहेत टोटल. समजा 9 सब्जेक्ट आहेत. 9 सब्जेक्टपैकी तुम्हाला एखाद दुसऱ्या सब्जेक्टला पूर्ण कॉन्फिडन्स आला की सर हा सब्जेक्ट माझा झाला आहे, ठीक आहे, त्याला थोडेसे कमी दिवस ठेवा. मॅथ्स सारखा सब्जेक्ट आहे, सायन्स सारखा सब्जेक्ट आहे, जो स्कोरिंग आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त दिवस द्यावे लागतील. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आज समजा मी धरून चला आपण म्हणूयात की 18 दिवस आपल्या एक्झामला आहेत फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याकडे 9 पेपर आहेत. तर मला आज किती दिवस मिळत आहेत एका सब्जेक्टच्या प्रिपरेशनसाठी? मला मिळत आहेत टोटल 2 दिवस. म्हणजे एका सब्जेक्टचा पूर्ण बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन करायला 2 दिवसात मला करायचं आहे. आता 2 दिवसात मी पूर्ण पुस्तक वाचत बसणार नाहीये. बरोबर आहे. काय प्रिपरेशन करायचं ते पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. ओके. पुढे नंबर ऑफ डेज ठरले. नंबर ऑफ डेज नंतर डेज पर सब्जेक्ट डिवायडेड बाय टॉपिक्स. 2 दिवस आहेत. समजा अल्जेब्रामध्ये आपल्याला धरून चाललं की 6-7 जेवढे काही टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स मला डिवाइड करायचे त्या दिवसांमध्ये. म्हणजे मी आज पहिला टॉपिक सुरू केला लिनियर इक्वेशन आणि तोच उद्या दुपारपर्यंत चालला, बाकीचे टॉपिक माझे होणार नाही आहेत. म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग असं करायचं आहे की त्यामध्ये नंबर ऑफ टॉपिक्स तेवढे कव्हर झाले पाहिजेत. ही लक्षात घ्या, हा स्टडी प्लॅन नाही आहे, हा रिव्हिजन प्लॅन आहे. दिस इज अंडरस्टूड की तुम्हाला पूर्ण टॉपिक तुम्ही केलेला आहे, त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, त्यावरती एक्झाम दिलेले आहेत, PYQ सॉल्व्ह केलेले आहेत आणि आता तुम्हाला रिवाईज करायचे टॉपिक. त्यासाठीचा हा प्लॅन आहे. त्यामुळे एका दिवसात 2, 3, 4 टॉपिक तुमचे रिवाईज होऊ शकतात. हे पहिला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड स्वतःकडे ठेवा. त्यानंतर सिक्वेन्स काय फॉलो करायचा आहे. बऱ्याच मुलांचं ही गोष्ट चुकते. धरून चाला की एखादा सब्जेक्ट आपण घेतला, अल्जेब्रा घेतला, जॉमेट्री घेतला, जो काही तुमचा हार्ड सब्जेक्ट तुम्हाला वाटतो तो तुम्ही कन्सिडर केला. या सब्जेक्टमध्ये काय होतं बघा, समजा 7-8 जेवढे काही टॉपिक आहेत, 7 टॉपिक समजा जॉमेट्रीमध्ये आहेत, त्या 7 टॉपिकमध्ये मुलांचा सगळ्यात जास्त भर कुठल्या टॉपिकवर असतो, कुठल्या टॉपिकची आपण जास्त प्रॅक्टिस करतो, कुठल्या टॉपिकचं आपण जास्त टेन्शन घेतो. जो टॉपिक अवघड असतो, जो टॉपिक हार्ड जातो, ज्या टॉपिकमध्ये आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. ओके. सायकोलॉजिकली ही गोष्ट बरोबर आहे की त्याच्याकडे अर्थातच त्याचं टेन्शन येणं, त्याच्याकडे जास्त लक्ष देणं हे ॲक्सेप्टेड आहे. पण आता राहिलेल्या दिवसांमध्ये आपण जर त्या टॉपिकवरती भर देत बसलो जो आपल्याला अवघड जातोय आणि त्या नादात, हे महत्त्वाचं आहे, त्या टॉपिकच्या नादात आपण सोप्या असलेल्या टॉपिककडे जर दुर्लक्ष केलं रिव्हिजनमध्ये, तर काय होईल, हा टॉपिकचा क्वेश्चन आला, चांगली गोष्ट आहे. समजा तो आपल्याला सुटलाच नाही एक्झाममध्ये आणि त्याच्या नादात जे काय त्याला 1-2 तास आपण एक्स्ट्रा दिले, त्या नादामध्ये आपण सोपे जे टॉपिक्स होते, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन होता किंवा समजा अल्जेब्रामधला प्रोबॅबिलिटी सारखा टॉपिक होता, याची रिव्हिजन केली नाही आणि यामध्ये सिली मिस्टेकने आपले मार्क गेले. म्हणजे काय होईल, आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणं असं मराठीत म्हणतात. ओके. तर आपल्याला ना त्यामध्ये मार्क्स मिळणार आहेत ना यामध्ये मार्क्स मिळणार. दुसरी गोष्ट, हार्ड टॉपिकला रिव्हिजनला तुम्हाला वेळ लागणार आहे. हार्ड टॉपिक रिवाईज करत बसला तर तुमचा जो काही टाइम टेबल तुम्ही बनवलेला आहे हे पूर्ण विस्कळीत होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, हार्ड टॉपिकमुळं तुम्हाला एक बॉदरेशन येणार आहे, तुम्हाला एक टेन्शन येणार आहे एक्झामचं. हे अवॉइड करण्यासाठी काय करायचं आहे, सिक्वेन्स काय फॉलो करायचा. इझी टॉपिक घ्या. 7 टॉपिक जॉमेट्रीमधले आहेत. 7 टॉपिकपैकी धरून चाला तुम्हाला 3 टॉपिक इझी वाटत आहेत, कोणाला 4 इझी वाटत असतील. हे 3 टॉपिक तुमचे पहिले फिक्स झाले पाहिजेत रिवाईज करून. म्हणजे चला 3 टॉपिक झाले, 40 पैकी 3 टॉपिक म्हणजे धरून चाला की 15 मार्काचा, 18 मार्काचा, 20 मार्काचा सिलेबस मी कव्हर केला डिपेंडिंग ऑन द वेटेज. त्यानंतर धरून चाला की तुम्हाला 2 टॉपिक मीडियम वाटत आहेत की ओके तेवढे पण इझी नाहीत पण आय कॅन सॉल्व, आणि राहिलेले 2 टॉपिक आहेत हे तुम्हाला हार्ड जातात. कुठलाही टॉपिक त्यामध्ये असेल. ओके. ॲक्च्युली कुठलाही टॉपिक हार्ड किंवा इझी असा नसतो. इट डिपेंड्स की तुमचं त्या टॉपिकचं आकलन किती आहे, कॉम्प्रिहेन्शन किती आहे, तुमची प्रॅक्टिस किती आहे. पण धरून चला की 2 टॉपिक तुम्हाला हार्ड वाटत आहेत, तर हे टॉपिकचा सिक्वेन्स असाच ठेवायचा की पहिल्यांदा इझी टॉपिक करा, मग मीडियम टॉपिक करा, मग हार्ड टॉपिक करा. जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा वाढत जातो. अरे हा क्वेश्चन तर येतोय मला, अरे हे क्वेश्चन कसाही आला या टॉपिकवरती क्वेश्चन, आय कॅन सॉल्व. हा कॉन्फिडन्स जो आहे ना, हा कॉन्फिडन्स तुम्हाला हार्ड टॉपिकच्या प्रिपरेशनसाठी मदत करतोय. ओके. सो हा सिक्वेन्स फॉलो करा. हार्ड टॉपिकच्या मागं या दिवसामध्ये पळत बसू नका. ओके. एक्झाममध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स येतात त्या क्वेश्चनमध्ये लक्षात घ्या,
तुम्हाला ऑप्शनसुद्धा असतात. असं नाही की तुम्हाला सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ऑप्शनसुद्धा तुमच्याकडे आहेत. तर ते ऑप्शन्समध्ये कदाचित हा टॉपिकमधला एखादा टॉपिक असेल तर तुम्ही ऑप्शनला क्वेश्चन पेपरमध्ये सोडू शकता. ओके, सो हे डोक्यात ठेवा की तुम्ही हार्ड टॉपिक शेवटी ठेवताय म्हणजे त्याला तुम्ही स्किप करत नाहीये, तुम्ही त्याला ॲट द एंड लोएस्ट प्रायोरिटी देताय. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिव्हिजन करायची. आपल्याला रिव्हिजन करत असताना आपल्याला कुठेच पूर्ण टॉपिक टू टॉपिक अभ्यास करायचा आहे का, नाही करायचा. अख्खे टॉपिक वाचून काढायचेत का, सोशल्समध्ये लँग्वेजमध्ये नाही काढायचे. आपल्याला काय करायचं आहे, आपली एक्झाम कशाची आहे, आपली एक्झाम क्वेश्चन आन्सरची आहे. एक क्वेश्चन दिला असेल त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ह्याचा अर्थ तुमचा स्टडी पण कसा पाहिजे, आता क्वेश्चन बेस्ड पाहिजे. कुठले क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठे मिळणार, या चॅनलच्या लिंकमध्ये तुम्हाला बायोची लिंक असेल किंवा यूट्यूबमध्ये खालची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामध्ये क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आम्ही शेअर केलेलं आहे. ह्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन आहेत, बोर्डाचेच. हे तुम्ही बघायचे, त्यावरून तुम्हाला लगेच कळतं की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत. त्याच्यावरतीच तुम्हाला फोकस जो आहे तो करायचा आहे. ओके, सगळेच्या सगळे क्वेश्चन्स करत बसायचे नाहीत, यांनी तुमचं फक्त टेन्शन वाढेल. नो फुल रिडिंग, जे आता सांगितलं की पूर्ण टॉपिक वाचत बसलाय, अभ्यास करायचा म्हणजे मी सगळं उघडलं टॉपिक आणि पहिल्या पानापासून वाचत गेलो. दिस इज नॉट कॉल्ड ॲज अ रिव्हिजन, दिस इज कॉल्ड ॲज अ डॉंकी वर्क. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, फुल रिडिंग वाचत बसायचं नाहीये. गो क्वेश्चन अँड आन्सर वाईज, क्वेश्चन आन्सर या पॅटर्नमध्येच तुमचा आता रिव्हिजन झाला पाहिजे. ओके, आता डेली शेड्यूल, सेकंड पॉईंट आहे डेली शेड्यूल. चला, रिव्हिजन प्लॅन बनवला, रोजचा अभ्यास मी कसा करू, रोजच्या अभ्यासामध्ये नंबर ऑफ आवर्स मी किती द्यायचे, किती तास अभ्यास करायचा, 2 तास करू, 3 तास करू, 8 तास करू, 15 तास करू, 24 तास करू. हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला कुठलंही डिफाईन्ड आन्सर ॲज सच नाहीये. इट डिपेंड्स की तुमची आकलन शक्ती किती आहे, तुमचा स्टॅमिना किती आहे, तुमचा अभ्यास राहिलाय किती, आणि तुमचं स्वप्न किती मोठं आहे, तुमचं ध्येय किती मोठं आहे. तुम्हाला जर मार्क्स चांगले पाडायचे तर मेहनतीला पर्याय नाही आहे. मग नंबर ऑफ आवर्समध्ये या स्टेजला किमान तुमचा रोज 3 ते 4 तास अभ्यास. तुमचा स्कूल जर चालू असेल तर स्कूल टायमिंग, तुमचं सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून एवढा वेळ तरी तुमचा सेल्फ स्टडीला गेला पाहिजे. स्कूल टायमिंग सोडून जर तुमची स्कूल चालू आहे तर हा टायमिंग ॲटोमॅटिकली 2-3 तासांनी अजून वाढणार आहे. मोबाईल असेल, टी व्ही असेल, मित्रमैत्रिणी असतील, खेळ असतील, या गोष्टीपासून आता 1 महिनाभर तुम्हाला लांब राहायचं. डिस्ट्रॅक्शन आपल्याकडे जेवढं असेल तेवढं तुम्हाला नंबर ऑफ आवर्स तुमचे कमी होणार आहेत. तो नंबर ऑफ आवर्स किती असतील तुम्ही शेड्यूल बनवा. किती वेळ माझा शिल्लक राहतोय, किमान 4 तास हा अभ्यासाला तुम्ही दिलाच पाहिजे. त्यामध्ये स्लॉट्स करा. नंबर ऑफ सब्जेक्ट्स किती करू सर एका दिवशी, मग हे सांगितलं की एका दिवशी तुम्हाला 2 दिवस मिळतात एका सब्जेक्टसाठी. पण एकच सब्जेक्ट केला तर त्यामध्ये असं होतं की बोर होऊन जातो, तोच सब्जेक्ट स्टक राहतो आपण त्यामध्ये. मग यामध्ये असं सजेस्ट करतो मी की नंबर ऑफ सब्जेक्ट्समध्ये तुम्ही 2 सब्जेक्टचा स्टडी करा रोज. म्हणजे काय झालं, तुम्हाला टोटल एका दिवसाला 2 सब्जेक्ट, म्हणजे 2 दिवसाला 1 सब्जेक्ट, 2 दिवसाला 1 सब्जेक्ट. मग 4 दिवसामध्ये तुम्हाला जर 2 सब्जेक्ट संपवायचे तर दोन्ही सब्जेक्टला तुम्ही 4 दिवस हाफ डे, मॉर्निंगचा सपोज हे 4 दिवस 1 सब्जेक्ट करा आणि खालचे 4 दिवस इव्हनिंगमध्ये दुसरा सब्जेक्ट करा. असे तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटते नाही सर 1 बाय 1 मी कव्हर अप करतो, ठीक आहे, मग 2 दिवसामध्ये 1 सब्जेक्ट तुम्ही कव्हर करत जा. ओके, मग 2 सब्जेक्टमध्ये 1 सब्जेक्ट असा घ्यायचा, फॉर एक्झाम्पल लँग्वेज आहे आणि लँग्वेज सोबत मग एखादा मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट किंवा लँग्वेज सोबत सोशल्स घेतला तुम्ही, ज्यामध्ये रीडिंग मॅक्झिमम आहे, आणि त्याच्यासोबत सायन्स. असे तुम्हाला क्लबिंग करायचे. म्हणजे 2 सब्जेक्ट घ्या, म्हणजे सकाळी अल्जेब्रा करतोय संध्याकाळी जॉमेट्री करतोय असं नाही. त्यामध्ये तुम्हाला एक सिंपल लँग्वेज ज्यामध्ये रीडिंग आहे हा नॉर्मली मॉर्निंग स्लॉटमध्ये ठेवायचा, आणि मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे ज्यामध्ये रायटिंग आहे, प्रॅक्टिस आहे, डायग्राम्स आहेत, हा इव्हिनिंग स्लॉटमध्ये ठेवायचा. आलं लक्षात? तर असा तुमचा डेली शेड्यूल असलं पाहिजे. त्यानंतर सर मी आता रीडिंग करू का रायटिंग करू, रायटिंग करत बसायला मला वेळ आहे का, मग रीडिंग करत बसतो मी. लक्षात घ्या, तुम्हाला बॅलन्स करायचं आहे, तुम्हाला दोन्ही पण करायचं आहे. तुमची एक्झाम रीडिंगची आहे का रायटिंगची आहे, एक्झाम रायटिंगची आहे. तुमचं रीडिंग स्किल चेक होणार नाही आहे, तुमचं रायटिंग स्किल चेक होणार आहे. त्यामुळे तुमच्या स्टडीमध्ये सुद्धा रीडिंगसोबत रायटिंगचीही प्रॅक्टिस असली पाहिजे रोज. किमान जरी लँग्वेज असेल, जरी सोशल्स असेल, जरी सायन्स असेल, त्यामध्ये तुमचे 45 मिनिट्स टू 1 आवर मिनिमम रायटिंग प्रॅक्टिस झाली पाहिजे. होतं काय नाही तर शेवटच्या 15 दिवसात आपण वाचतोय, पहिला लँग्वेजचा पेपर येतो, हा पेपर 3 तासाचा असतो, हा पेपर कव्हर होत नाही. पेपरला सुरुवात केली, आपला हात दुखायला लागतो, पाठ दुखायला लागते, खांदा दुखायला लागतो. का होतं असं? कारण 15 दिवसात आपली प्रॅक्टिसच नाही आहे त्या हाताला रायटिंगची. हे नाही करायचं. प्रॅक्टिस ही रोज असली पाहिजे. ओके, प्रॅक्टिस का गरजेची असते बघा, इंडियन क्रिकेट टीम आहे, विराट कोहलीसारखा प्लेअर आहे, बेस्ट बॅट्समन आहे,
तरीसुद्धा मग मॅचच्या दिवशी सकाळी पहाटे ग्राउंडवर जाऊन ते प्रॅक्टिस का करतात? आणि त्यांना माहिती आहे विदाऊट प्रॅक्टिस आपण सक्सेसफुल नाही होऊ शकत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो फक्त रीडिंग पण नाही, फक्त रायटिंग पण नाही, कारण त्यात वेळ जाणार आहे. दोन्ही तुम्हाला करायचे. मॉर्निंग स्टडी करू का नाईट स्टडी करू? हा एक खूप डिबेट इश्यू आहे की सर मॉर्निंग स्टडी बेटर आहे का नाईट स्टडी बेटर आहे. त्यामध्ये अगेन नंबर ऑफ थॉट्स असू शकतात. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे हे तुम्ही करा. सर मग पहाटे आम्ही 3 वाजता उठायचं का, 4 वाजता उठायचं का, 4 वाजता उठून अभ्यास केला तर चांगलं लक्षात राहतो असं म्हणतात. हा स्टडी पण आहे की तुमचा मेंदू हा ताजातवाना असतो. त्यामुळे रीडिंगचा जो पार्ट आहे ना, मी मॉर्निंग सांगितलं, लँग्वेज आहेत, सोशल्स आहेत, डेफिनेशन पाठ करायच्यात, फॉर्म्युलेज पाठ करायचे, हे मॉर्निंगला तुमचं चांगलं होणार आहे. मॉर्निंगला डिस्ट्रॅक्शन पण नसणार आहे तेवढं. आणि काही जणांना सवय असते की रात्री जागून अभ्यास करायचा. रात्री जास्त पण जागू नका, ऐन एक्झाममध्ये आजारी पडाल. तर ह्याचा आन्सर काय आहे? इट डिपेंड्स ऑन युअर कम्फर्ट. पण त्यामध्ये स्ट्रेच करणं हे कुठेही आता करू नका. तुमचं जे शेड्यूल फिक्स असेल ह्या शेड्यूलमध्ये आता जास्त चेंजेस करत बसू नका की आता एक्झाम जवळ आली, मी आता रात्री 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जागून अभ्यास करणार नाही. तुमचा जर सवय 12 वाजेपर्यंतची आहे, 11 वाजेपर्यंतची आहे, पहाटे 4 वाजता उठायची आहे, 5 वाजता उठायची आहे, तर त्यानुसार तुमचा स्टडी हा कंटिन्यू राहू द्या. इफेक्टिव्ह स्टडी त्यामध्ये करा. ओके, रिव्हिजन प्लॅन झाला, डेली शेड्यूल झालं. आता PYQचं सर काय करू? PYQs मी कसे करायचे? आता सांगितलं मी. ॲनालिसिस आपले PDFs अवेलेबल आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. सगळ्यांना हे पाठवा, तुम्ही यूज करा. त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला बघायचे, कुठल्या टाईपचे क्वेश्चन आले त्या टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्या टाईपच्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. ओके, अल्जेब्राचे, जॉमेट्रीचे तुम्हाला PYQs आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये देतोय. पेपर सॉल्विंग की सर या 15 दिवसामध्ये आता मी पेपर सॉल्विंग करायचे का? फुल लेंथ पेपर मी आता सॉल्व्ह करू का? लक्षात घ्या, तुमचे एका सब्जेक्टचे किमान 5 क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह झालेले असतील, मग ते प्रिलिम्सचे असो, फुल सिलेबसचं म्हणतोय मी, प्रिलिम्स असो, तुमचे स्वतःचे प्रॅक्टिसेस असो, नंबर ऑफ वेजने जर तुमचे 5 तरी किमान क्वेश्चन पेपर झाले असतील तर आता जास्त क्वेश्चन पेपर सॉल्विंगकडे जाण्याची गरज नाही आहे. पण जर तुमचे तेवढे पेपर सॉल्व्ह झाले नाही, सर 2च पेपर सॉल्व्ह झालेत, नाही, मग 3चा कोटा तुम्हाला पूर्ण केला पाहिजे. हे का करायचं? कारण एक क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि 3 तास पूर्ण वेळ लावून पूर्ण पेपर सॉल्व्ह करणं, तो स्टॅमिना, ते प्रेशर हँडल करणं, यासाठी पेपर सॉल्विंग गरजेचं असतं. सो तुम्ही आता बघा, ॲनालाइज करा. मिनिमम हा 3 आहे, मॅक्झिममला काही लिमिट नाही. मिनिमम 5 पेपर प्रत्येक सब्जेक्टचे, अल्जेब्राचे 5, जॉमेट्रीचे 5, सोशल्समधल्या हिस्ट्रीचे 5, जॉग्राफीचे 5 असे तुमचे झालेले असले पाहिजेत. ओके, हे जर झाले नसतील तर पेपर सॉल्विंगला घ्या. हे झाले असतील तर मग पेपर सॉल्विंग डिपेंड्स, हे ऑप्शनल आहे. मग तुम्हाला त्यामध्ये तुम्ही मध्ये आधी एखादा 1-2-3 दिवसानंतर एखादा पेपर सॉल्व्ह करू शकता. मॅथमॅटिक्ससाठी हा आकडा तुम्ही अगदी 10 पर्यंत जरी नेला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे मॅथमॅटिक्ससाठी. ओके, नवीन ॲडिशन, तुम्ही सब्जेक्टमध्ये प्रिपरेशन करत असता, काही क्वेश्चन्स आपण स्किप केलेले असतात, काही टॉपिक आपण असे असतात की अवघड जातो, मी स्किप करत नाही. आता सगळं झाले, आता त्या टॉपिककडे बघू का? नाही बघायचं. नवीन ॲडिशन आता काही करायचे नाही. जेवढं केलं आहे त्यावरती स्टिक राहा. जेवढं तुमचं प्रिपरेशन आहे, जो तुमचा सिक्वेन्स आहे, जे टॉपिक तुम्ही इझी पकडलेले आहे, ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला असं वाटतं की थोडासा त्रास होणार आहे, हा सिक्वेन्स आता बदलायचा नाही ऐनवेळी, कारण तुमचा मेंदू मग गोंधळून जाईल. बी फर्म ऑन युअर प्रिपरेशन, बी फर्म ऑन युअर प्लॅनिंग. ओके, तर या 15-20 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आपण सगळं यामध्ये बघितलं. रिव्हिजन प्लॅन बनवा, डेली शेड्यूल बनवा, PYQची प्रॅक्टिस कशी करायची याचे 2 वेगळे व्हिडिओज आता येत आहेत. मॅथमॅटिक्ससाठी माझे स्वतःचे व्हिडिओज मी बनवतोय तुमच्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला समजेल की सर PYQs नक्की कुठले करायचे, कसे करायचे. लिंकमध्ये तुम्हाला ॲनालिसिस मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे पण जे व्हिडिओज आहेत सायन्सचे वगैरे, हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये हेल्पफुल ठरणार आहेत. ओके, आणि यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या गोष्टी फॉलो करा. हे फक्त बघितलं, चला मी आपल्या मोबाईलमध्ये रील्स येत आहेत, रील्स बघतोय आणि त्याचं काही मला इम्प्लिमेंटेशन जर करत नाही आहे तर याचा फायदा काही होणार नाही आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट.